नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे वारे वाहत आहे. त्यामुळे सध्या सर्वच पक्ष एकमेकांसोबत युत्या आघाड्या करत आहे. अशा असताना वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडी हे दोन दिग्गज पक्ष जे आहेत एकत्र आलेले आहेत. महाविकास आघाडीसोबत युती झाल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर यांनी जे आहे त्यांच्याकडे जागा मागितलेल्या आहेत. बाळासाहेब आंबेडकर यांना 6 ते 7 जागा हव्या आहेत आणि त्यासाठी त्यांनी जे आहे महाविकास आघाडीकडे मागणी केलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्याचसोबत शरद पवार गट यांनी मात्र होकार दिलेला आहे. परंतु काँग्रेस जे आहे ते बाळासाहेब आंबेडकर यांना जे जागा देण्यासाठी नकार देत आहे अशी माहिती समोर निघून येत आहे. बाळासाहेब आंबेडकर यांना फक्त 2च जागा द्याव्यात अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी या गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. शरद पवार व त्यासोबत उद्धव ठाकरे यांना माहीत आहे की गेल्या निवडणुकीमध्ये जे आहे वंचित बहुजन आघाडीने जवळपास 25 लाखाच्या वर मते घेतली होती. त्यामुळे आपल्याला जर निवडून यायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीची साथ आपल्याला लागेल. परंतु त्याच पार्श्वभूमीवरती काँग्रेस जे आहे अशी भूमिका घेत असल्यामुळे काँग्रेसच भाजपची बी टीम बनलेली आहे की काय किंवा काँग्रेसच भाजपला सपोर्ट करतं की काय असं दिसून येत आहे. त्याबाबत जे आहे सर्वच ठिकाणी अशी टीका टिप्पणी केली जात आहे. सोशल मीडियावरती देखील काँग्रेसला मोठ्या प्रमाणात या गोष्टीमुळे टीका टिप्पणी झेलावी लागत आहे. वंचित बहुजन आघाडी गेल्या अनेक दिवसापासून जे आहे महाविकास आघाडीकडे 5 ते 6 जागांची मागणी करत आहे आणि त्या जागा ते जिंकू शकतील अशा आहेत. ज्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर यांच्या मागच्या वर्षीच्या उमेदवारांनी चांगले मते मिळवलेली होती त्याच ठिकाणची जागा जी आहे ते मागत आहे. तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा.